चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये अवघा एका मताने संपूर्ण राजकारण पेटलं. होय, ज्या काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, ज्या काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, त्या काँग्रेसला आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. आणि भाजपने शेवटच्या क्षणी राजकीय खेळी करत महापौर पदावर आपला झेंडा फडकवला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर या अवघ्या एका मताने महापौरपदी निवडून आल्या. त्यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना 31 मते. फक्त एका मताने निकाल बदलला आणि एका मताने चंद्रपूरच्या सत्तेचं चित्र पूर्णपणे उलटलं. या निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा होता 34, पण ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे बहुमताचा आकडा 33 वर आला. त्यात एमआयएमने तटस्थ भूमिका घेतली आणि काँग्रेसचे गणित तिथेच कोलमडले. आता प्रश्न असा, भाजपने हा चमत्कार कसा घडवला? तर त्याचं उत्तर आहे रणनीती आणि योग्य वेळी केलेली राजकीय जुळवाजुळव. भाजपकडे सुरुवातीला 24 नगरसेवक होते, पण नंतर उद्धव ठाकरे गटाचे 6 नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचा 1 सदस्य आणि 2 अपक्ष यांच्या पाठिंब्यामुळे भाजप थेट 32 वर पोहोचला आणि इथूनच काँग्रेसचा गेम बिघडला. सुरुवात झाली कारण सकाळपर्यंत चित्र वेगळं होतं. चर्चा अशी होती की काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येणार आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार. अगदी खासदार संजय राऊत यांनीही स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. भाजपला चंद्रपूरची सत्ता मिळू देणार नाही. पण काही तासातच सगळं बदललं. ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष संदीप गिऱ्हे हे विजय वडट्टीवार यांच्या भेटीसाठी गेले. चर्चा झाली, पण बोलणी फिसकटली आणि संतप्त होत गिरणे बाहेर पडले. जाताना त्यांनी थेट इशाराच दिला, आमच्याशिवाय काँग्रेसचा महापौर कसा होतो ते बघतो. आणि यानंतर राजकारणाने युटर्न घेतला. भाजप नेते पुढे सरसावले. आधीच तयार ठेवलेल्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला समोर ठेवण्यात आला. सव्वा सव्वा वर्ष महापौरपद वाटून घेण्याचं, स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि ठाकरे गट भाजपसोबत गेला. बस इथेच सामना फिरला. वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर, एमआयएम तटस्थ आणि भाजप ठाकरे गट अपक्ष असं मजबूत गणित तयार झालं. निकाल लागला आणि अवघ्या एका मताने संगीता खांडेकर विजयी झाल्या. भाजपच्या गोटात जल्लोष सुरू झाला. फटाके, घोषणा, अभिनंदनाचा वर्षाव. कारण जवळपास अशक्य वाटणारी सत्ता भाजपने खेचून आणली होती. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. सर्वाधिक जागा असूनही सत्ता नाही. पक्षातील अंतर्गत मतभेद, नेत्यांमधील वाद आणि शेवटच्या क्षणी साथीदार दूर गेल्यामुळे काँग्रेसला विरोधी बाकावर बसावं लागलं. आता सर्वात मोठी चर्चा काय, तर ती म्हणजे जनविकास सेनेच्या पदरात काय पडलं आणि पुढच्या काळात हे नवीन समीकरण किती टिकणार. कारण एका मताने जिंकलेली सत्ता जितकी थरारक असते, तितकीच ती सांभाळणं कठीण असतं. पण एक गोष्ट मात्र भाजपने दाखवून दिली. आकडे कमी असले तरी योग्य रणनीती आणि वेळ साधली तर सत्ता मिळवता येते. चंद्रपूरमध्ये घडलेली ही घटना केवळ महापौर निवडणूक नाही, तर येणाऱ्या काळात राज्यातील राजकारणात कोणत्या दिशेने जाऊ शकतं याचा हा ट्रेलर मानला जातोय. आता पुढे काय होणार? सत्ता वाटप कसं होणार? कोणाला कोणतं पद मिळणार? आणि काँग्रेस या धक्क्यातून कशी सावरते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. पण चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपने बाजी मारली. भाजपच्या महापौर चंद्रपूरमध्ये महापालिकेत बसला आहे. त्याचबरोबर चंद्रपूर महापालिकेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.